बदलापूर येथील श्री बीज तस्करी प्रकरणाच्या तपासात आता आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे। उल्हासनगरमधील एका सोनोग्राफी सेंटरमध्ये काम करणारी तरुणी सोनोग्राफीसाठी येणाऱ्या महिलांचे गुपचूप व्हिडिओ चित्रित करून ते पुढे पाठवत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार उल्हासनगरमधील भगवान हॉस्पिटलमधील सोनोग्राफी सेंटरमध्ये काम करणाऱ्या सोनल गरेवाल या तरुणीला बदलापूर पोलिसांनी अटक केली आहे। तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार सोनोग्राफीसाठी येणाऱ्या महिलांचे सोनोग्राफी करताना ती मोबाईल फोनवर गुपचूप व्हिडिओ रेकॉर्ड करत होती आणि ते पुढे इतरांकडे पाठवत होती। दरम्यान उल्हासनगर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकारी डॉक्टर मोहिनी धर्मा यांनी नियमित पाहणी दौऱ्यादरम्यान भगवान हॉस्पिटलमधील सोनोग्राफी सेंटरची तपासणी केली। त्यावेळी संबंधित तरुणी सोनोग्राफी करताना व्हिडिओ रेकॉर्डिंग करत असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं। इतकंच नव्हे तर सोनोग्राफी मशीन चालवण्यासाठी आवश्यक असलेली वैद्यकीय पात्रता तिच्याकडे नसतानाही ती महिलांची सोनोग्राफी करत असल्याचंही उघड झालं। या गंभीर प्रकरणाची दखल घेत डॉक्टर मोहिनी धर्मा यांनी तात्काळ कारवाई करत संबंधित सोनोग्राफी सेंटर सील केले असून त्याचा परवाना रद्द करण्यात आलाय। मात्र या संपूर्ण प्रकाराबाबत त्या हॉस्पिटलमधील डॉक्टरांना याची माहिती होती का आणि जर माहिती होती तर त्यांनी याबाबत तक्रार का केली नाही असा सवालही आता उपस्थित होतोय। दरम्यान बदलापूर श्री बीज तस्करी प्रकरणाच्या तपासात अजून कोणते धक्कादायक धागेदोरे समोर येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। द पोलीस न्यूज ब्युरो, बदलापूर।